आणि एकदा ह्या ग्रामस्थांसाठी सर्वांनी मिळून जोरदार टाळ्या वाजवा. आज आपण बघतोय कीर्तिताई वटा यांच्या माध्यमातून ह्या ग्रुपसाठी 500 रुपयाचं बक्षीस आले. दादा तुम्ही घ्यायचं आहे. डॉक्टर सुनील पराड साहेबांच्या माध्यमातून हे होते. यानंतर मी विनंती करेन भिकले काका यांना की आपण मंचावरती या. त्यांच्या समवेत ढोल पथक जे इथे उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी मंचावरती बोलवतोय. भिकल्या काका त्यांच्या सोबत ढोल पथक एक खूप सुंदर असा परफॉर्मन्स आपल्या समोर होईल. भिकल्या काका जे दिल्ली येथे जाऊन त्यांना पुरस्कार मिळाले असे भिकले काका तारपकरी. त्यानंतर मी घांगली वादक यांना सुद्धा स्टेजवरती बोलवणार आहे. त्या अगोदर ढोल पथक आणि भिकल्या काका यांचा संगम आपण इथे या स्टेजवरती बघणार आहोत. त्यानंतर तुम्हाला हसवण्यासाठी दिनेश भोज सर आपल्या या स्टेजवरती येतील जे 10-12 कलाकारांचे आवाज काढणार आहेत. नक्कीच तुम्हाला ते हसवतील. ह्या परफॉर्मन्स नंतर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मी लतिका पागे आणि त्यांची संपूर्ण टीम ह्यांच्यासाठी विनंती करतो की आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. धानवीपाडा डान्स ग्रुप आपण सुद्धा रेडी राहायचं आहे. ढोल पथकासाठी चंद्रकांत रामू दळवी दादांकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलंय. गौरीनाथसाठी आभार आहे तुमचे. पहिल्यांदा डॉक्टर सुनील पराड साहेबांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत होते ढोल पथक मोखाडा यांचं. त्यानंतर लगेच आपला हा परफॉर्मन्स चालू होईल. भिकल्या काका तापरा वाजवतील आणि एका बाजूला ढोल पथक आपण बघणार आहोत. थोडासा उशीर झाला नक्कीच परंतु त्यांचं सहकार्य आहे या कार्यक्रमासाठी. सर्वांनी हा जो परफॉर्मन्स तो बघायचा आहे. ही संस्कृती आहे आपली ढोल नाच आणि तारपा.
एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत ह्या ढोल पथकासाठी. ढोल नाच आपल्या समाजामध्ये आपण नाचतो आणि तो आपल्या समोर सादर होत आहेत. मोखाड्यातील आपले जे बांधव आहेत ते इथे सादर करीत आहेत. टाळ्या होऊन जाऊ द्या. आता आपण तारप्यावर नाचणार आहोत. भिकल्या काका तारपा वाजवतील, तुम्ही नाचायचं आहे. भिकल्या काका आपण पुढे या. ढोल नाच आपण बघितला. आता आता आपण बघणार आहोत तारपा नाच. भिकल्या काका जे त्यांचं वाद्य आहे तारपा, ते पारंपरिक वाद्य आहे. ते त्यांच्या सुरामध्ये वाजवतील आणि आपले जे बांधव आहे ते नाचतील.
खूप खूप आभारी आहोत. तुम्ही बघा वय वर्ष काका तुम्हीच सांगा तुमचं वय किती. 89 वर्षाचे आपले समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आज तेवढ्या दमाने तारपा वाजवतात. काकांसाठी जोरदार टाळ्या. कारण की एक नवा तरुण सुद्धा एवढं चांगल्या पद्धतीने तारपा वाजवणार नाही तेवढ्या पद्धतीने काका तारपा वाजवतात. म्हणूनच त्यांना आपण बघतायत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर नक्कीच आपण काकांना ऐकूया. काकांचे विचार अगदी थोडक्यात. काका नक्कीच तुमचे विचार आपल्या समाजाला सांगायचे आहेत. हॅलो. आज आपले आदिवासी 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 तर सगळंच सांगतात आदिवासी. पण मी आमची संस्कृती आमचा पिंजोबा नवश्या वाजवायचा. नवश्याचा धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या. काय आज मी अजून एवढी वय जरी झाली तरी एवढा अजून मी तारपा वाजवतो. आतडीचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो तारपा. डोळ्याचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो. आणि आता लखवा झाला तर थोडी रेंज गेली माझी रेंज तरी पण अजून वाजवतो. आपली म्हणजे आदिवासाची शान म्हणजे तारपा. ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी. आणि श्वासाने वाजवती संस्कृती आणि हाताने वाजवती आकृती. आकृती कोणीही वाजवत पण श्वासाने तारपा. एक दांड म्हणजे एक मादी आणि एक पुरुष असे वाद्य. आपला परिवार जसा आहे तसा परिवार बनवलेला आहे. वारा येतो तेव्हा तर झाड हिलतं तसं येत्यात सुवातीला का वाजतं. म्हणजे आदिवासाची संस्कृती तारपा. तारपान जेव्हा आहे तेव्हा आपले आदिवासी आहे आणि देवदेवताची पूजा जी करत ती तारपा संस्कृती आहे. अजून तारपा वाजवा शिका समाज टिकवा. आणि हे माझ्या आजपर्यंत आता मी एवढी मंडळ मी पाहतो तर हे माझा मन समाधान होतं. का की आदिवासीला आदिवासीच ओळखतोय असं हे वाद्य आहे. आणि हे वाद्य जगभरात मी आज फार अळंदी जेजुरी बारामती संन्यासींवर फिरलो तर नाही मला काही हे देवतानी काही नाही दिला. परंतु मी गलीपर्यंत दिल्लीपर्यंत गेलो. आज महाराष्ट्राने 1 लाख पुरस्कार दिला. भारत सरकारने 1 लाख पुरस्कार दिला आणि केंद्र सरकारने 3 लाख दिला. आता मी म्हणजे माझा हे वाद्य भाग्य समजतो. हे एवढंच बोलून माझे भाषण बंद करतो. काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखर काका बोलायला थकणार नाहीत चालायला थकणार नाहीत असे त्यांचे विचार आहेत. आणि आताच एक 2-3 महिन्या अगोदर काकांना लकवा लागला परंतु त्यातून ते निघाले. आज आपल्या मंचावरती आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते तारपा वाजवत आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण ऐकले की तारपा हे जगप्रसिद्ध आहे आणि ही संस्कृती आपली आहे ती आपण टिकवली पाहिजे. काकांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. धन्यवाद. जोहार काका. तुम्ही इथे आलात तुमचे विशेषतः आम्ही आभार मानतो. सर्वांना विनंती करतो की काकांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच डॉक्टर सुनील पराड साहेबांच्या माध्यमातून इथे 2 शब्द काकांसाठी होतील. आतापर्यंत आपण कार्यक्रम बघतोय आणि भिकल्या काका असतील यूट्यूब कलाकार असतील किंवा जे पण आज आपले ढोल पथक असेल ह्या सगळ्यांना बोलवायचं काम आणि आज पूर्ण हे सूत्रसंचालनाचं काम संदीप खूप चांगल्या पद्धतीने करतोय. ह्या सगळ्यांचं दर्शन घडवण्याचं काम संदीपने केलेलं आहे. तर त्याचाही थोडा सत्कार करावा असं मला वाटतं आणि म्हणून मी भिकल्या काकांना विनंती करतो की भिकल्या काकांच्या हस्तेच संदीपचा सत्कार व्हावा. धन्यवाद काका. तुमच्याकडून माझा हा सत्कार होतोय हा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि काकांना मी नेहमी भेटत असतो
आणि नक्कीच ते पुढेही अजून 100 वर्ष जगावं असं आमची सर्वांची इच्छा आहे. काका तुम्ही असेच आपल्या समाजाचं काम करत, धावायला सांगितलं तर पूर्ण ग्राउंड धावून येतील असे आपले काका आहेत. नक्कीच काका हे राहतात जव्हार येथील वालवंडा गावामध्ये. जर तुम्हाला त्यांच्या घरी जायचं असेल तर नक्की तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता. अगदी पुरस्कारांची असं पूर्ण घर त्यांचं भरून गेलंय आणि नक्कीच काका